नमस्कार. आज आपण एका खूप महत्त्वाच्या विषयावर बोलणार आहोत. तो म्हणजे महिलांमधला दमा. ही समस्या अलीकडे का वाढतेय आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे यावर नियंत्रण मिळवण्यासाठी काय करता येतं. चला हेच आज नीट समजून घेऊया. बरं, सुरुवात एका साध्या प्रश्नाने करूया. कधी असं होतं का की श्वास घ्यायला अचानक खूप त्रास होतोय? किंवा असं कधी झालंय का की रात्री शांत झोप लागलेली असताना अचानक दम लागतो आणि जाग येते? आणि इन्हेलर शिवाय तर आपलं आयुष्य पुढेच जाऊ शकत नाही असं कधी वाटलंय का? जर यापैकी कुठल्याही प्रश्नाचं उत्तर हो असेल तर आजची ही चर्चा नक्कीच खूप महत्त्वाची ठरू शकते. अच्छा, तर मग दमा म्हणजे नेमकं काय असतं? चला सोप्या भाषेत समजून घेऊया. बघा, दमा हा फुफ्फुसांशी संबंधित एक आजार आहे. यात काय होतं तर आपल्या ज्या श्वासनलिका आहेत ना त्यांना सूज येते आणि त्यामुळेच श्वास घ्यायला त्रास होतो, छातीमध्ये असं दाबल्यासारखं वाटतं आणि सारखा खोकला येतो. एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की हा आजार पूर्णपणे बरा होत नाही, पण योग्य काळजी घेतली तर त्याला नक्कीच नियंत्रणात ठेवता येतं. पण मग एक प्रश्न येतो की खास करून महिलांमध्ये दम्याचं प्रमाण का वाढतंय? याची ना काही खास कारणं आहेत. जसं की शरीरात होणारे हॉर्मोनल बदल, स्वयंपाकघरात काम करताना होणारा धूर, बाहेरची धूळ आणि प्रदूषण, कामाचा आणि घराचा ताण. आणि आपण अनेकदा साध्या सर्दी खोकल्याकडे दुर्लक्ष करतो, ते सुद्धा एक कारण आहे. या सगळ्या गोष्टींमुळे दम्याचा धोका वाढू शकतो. आणि खरं सांगायचं तर हे होतंच. घराच्या, कामाच्या सगळ्या जबाबदाऱ्या सांभाळताना महिलांचं स्वतःच्या आरोग्याकडे लक्षच राहत नाही. आणि हीच तर खरी मोठी समस्या आहे, नाही का? याचमुळे मग दम्यासारखे आजार डोकं वर काढू शकतात. ओके, आता आपण काही घरगुती उपायांबद्दल बोलणार आहोत. पण एक मिनिट, पुढे जाण्याआधी एक खूप महत्त्वाची गोष्ट स्पष्ट करायची आहे. हे जे उपाय आहेत ते डॉक्टरांनी दिलेल्या ट्रीटमेंटला पर्याय समजू नका, अजिबात नाही. हे फक्त तुमच्या मुख्य उपचारांना एक जोड म्हणून, एक मदत म्हणून करायचे आहेत. चला तर मग पहिला उपाय बघूया. हा खूप सोपा आहे. आलं आणि मध. फक्त 1 चमचा आल्याचा रस आणि 1 चमचा मध घ्यायचं आणि रोज सकाळी याचं सेवन करायचं. याने काय होतं तर आपला श्वसनमार्ग मोकळा राहायला मदत होते. अगदी साधा पण खूप प्रभावी उपाय आहे हा. आता दुसरा उपाय जो आपल्या सगळ्यांच्याच ओळखीचा आहे, हळदीचं दूध. रोज रात्री झोपण्यापूर्वी एका ग्लास कोमट दुधात फक्त अर्धा चमचा हळद घालायची आणि प्यायचं. याने शरीरातली सूज कमी होते आणि जो कफ साठलेला असतो ना तो पण कमी व्हायला मदत होते. तिसरा उपाय आहे तुळशीचा काढा. यासाठी जास्त काही करायचं नाहीये, फक्त 5-6 तुळशीची पानं घ्यायची, ती पाण्यात चांगली उकळायची आणि मग ते पाणी प्यायचं. दम्यामध्ये याने खूप आराम मिळतो. अच्छा, कधीकधी छातीत खूप कफ जमा होतो, खूप जड वाटतं नाही का? अशा वेळी ओव्याची वाफ घेणं हा एक उत्तम उपाय आहे. फक्त गरम पाण्याच्या भांड्यात थोडा ओवा टाका आणि त्याची वाफ घ्या. छाती लगेच मोकळी वाटते आणि पटकन आराम मिळतो. आणि आपल्या घरगुती उपायांच्या यादीतला शेवटचा उपाय आहे लसणाचं पाणी. 2-3 लसणाच्या पाकळ्या पाण्यात चांगल्या उकळून घ्यायच्या आणि ते पाणी प्यायचं. असं मानलं जातं की याने आपली फुफ्फुसं मजबूत होतात आणि त्यांची कार्यक्षमता वाढायला मदत होते. बरं, फक्त घरगुती उपाय करून चालणार नाहीये. आपल्या जीवनशैलीत म्हणजे रोजच्या जगण्यात काही बदल करणंही तितकंच किंबहुना जास्त महत्त्वाचं आहे. काय करायला पाहिजे तर अनुलोम-विलोम, भ्रामरी असे प्राणायाम, रोज थोडा हलका व्यायाम आणि सगळ्यात महत्त्वाचं ताण कमी ठेवणं. आणि काय टाळलं पाहिजे तर धूर, प्रदूषण आणि थंड पदार्थ किंवा थंड पेय या गोष्टींपासून लांब राहिलेलं उत्तम. आता आपण काही गोष्टींवर बोलूया ज्या खूप खूप महत्त्वाच्या आहेत. सगळ्यात पहिली आणि महत्त्वाची गोष्ट, डॉक्टरांनी जो इन्हेलर दिलेला आहे तो स्वतःच्या मनाने कधीही बंद करू नका. लक्षात ठेवा, तो तुमचा जीव वाचवू शकतो. दुसरी गोष्ट, अनेकदा आपल्याला थोडं बरं वाटायला लागलं की आपण औषधं बंद करून टाकतो. ही चूक अजिबात करायची नाही. डॉक्टरांना विचारल्याशिवाय कोणतंही औषध बंद करू नका, नाहीतर त्रास पुन्हा वाढू शकतो. आणि तिसरा, जो खरं तर एक नियमच आहे, कोणताही त्रास होत असेल किंवा तुम्हाला उपचारात काही बदल करावासा वाटत असेल तर सर्वात आधी आपल्या डॉक्टरांशी बोला. त्यांचाच सल्ला अंतिम माना. म्हणूनच एक गोष्ट कायम लक्षात ठेवा, घरगुती उपाय हे पूरक आहेत, ते मूळ उपचारांना पर्याय नाहीत. ते फक्त एक सपोर्ट सिस्टम आहेत, मुख्य उपचार नाहीत. आणि शेवटी एक प्रश्न जो प्रत्येकाने स्वतःला विचारायला हवा. आपण इतरांच्या सगळ्या जबाबदाऱ्या किती छान पार पाडतो नाही का? पण स्वतःच्या आरोग्याची काळजी घेणं ही आपली सगळ्यात मोठी जबाबदारी नाहीये का?